आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील इयत्ता 10वी मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर हा कसा लिहावा, त्यामध्ये होणाऱ्या चुका या कशा टाळाव्यात, या संबंधित सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, थोडक्यात पण महत्त्वाचे टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर लिहत असताना गणित विषयाची भीती आपल्या मनामध्ये असते आणि यानंतर बोर्डाचा पेपर हा कसा लिहावा, त्यामध्ये होणाऱ्या चुका या कशा टाळाव्यात, या संबंधित आपण अत्यंत सोप्या पद्धतीने गणित तज्ञ असणारे आदरणीय श्री खाडे सर यांच्याकडून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। यासाठी आपण पुढील प्रमाणे जे काही सूचना असतील, पुढील प्रमाणे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, या आपण बारकाईने लक्ष देऊन ऐका आणि त्यानंतर आपण या बोर्डाच्या गणित विषयाच्या पेपरला सामोरे जा। चला तर पाहूया गणितामध्ये होणाऱ्या चुका, गणिताचा बोर्डाचा पेपर हा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सोडवावा याबद्दल माहिती पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2021-22 या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण सामोरे जात आहोत। तेव्हा बोर्डाचा पेपर गणिताचा कसा लिहायचा याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे। माझे नाव श्री खाडे तात्यासाहेब विठ्ठल, मी पूज्य आचार्य भिसे विद्यालय कासा या ठिकाणी 21 वर्षापासून गणित हा विषय शिकवत आहे। आतापर्यंत मी 20 वर्ष बोर्डाचं एक्झामिनर म्हणून काम केलेलं आहे। तरी आपल्याला गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना कोणकोणत्या अडचणी येतात, तेव्हा गणिताचा पेपर हा इतर विषयासारखाच जो 1ली ते 9वी पर्यंत तुम्ही परीक्षा दिलेली असते त्या विषयाप्रमाणेच असतो। तेव्हा गणिताची आपल्याला जी भीती असते ती कोणत्याही प्रकारची भीती आपण न बाळगता बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत। तेव्हा सर्वांना तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा। आता प्रथम आपण जो बोर्डाचा पेपर सोडवणार आहे त्याच्यामध्ये गणितामध्ये गणित 1 म्हणजे बीजगणित व गणित 2 म्हणजे भूमिती अशा पद्धतीचे 2 भाग पडलेले असतात। गणित 1 चा पेपर हा 40 मार्काचा असतो व गणित 2 चा पेपर सुद्धा 40 मार्काचा असतो। अशा पद्धतीने एकूण लेखी परीक्षेचे पेपर हे 80 गुणांचे असतात व 20 मार्क हे इंटरनली म्हणून पाठवले जातात। तेव्हा आपण जेव्हा प्रथम पेपर सुरुवात होत असते त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्हाला वर्गामध्ये एंट्री दिली जाते। तेव्हा आपण बोर्डाचा पेपरमध्ये सुरुवातीला उत्तरपत्रिका हातात मिळाल्यानंतर त्यावरती कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। गणिताचा पेपर सोडवताना आपल्याला जे काही प्रकरणामध्ये सूत्र आहेत ते सूत्र सर्वांचे पाठ असले पाहिजेत। ते सूत्र त्याचप्रमाणे भूमितीमध्ये प्रमेय आहेत, त्रिकोणमितीमध्ये काही सूत्र आहेत। सर्व प्रकरणामध्ये जे सूत्र असतात ते सूत्र सर्वांनी व्यवस्थित जर पाठ केले तर बोर्डाच्या पेपरमध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही। आणि प्रमेय, काही विद्यार्थी काय करतात की उदाहरणं परीक्षेमध्ये जे प्रश्नपत्रिकेत जे उदाहरणं टाकलेले असतात तेच उदाहरणं उत्तरपत्रिकेत सोडवत असतात। त्यामुळे बराच वेळ मुलांचा त्याच्यामध्ये जातो। ऍक्च्युली त्या उदाहरणांची काही गरज नसते, तुम्ही प्रत्यक्ष डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायची असते। प्रमेय सोडवताना नेहमी प्रमेय व्यवस्थित वाचलं पाहिजे आणि ते प्रमेय वाचून त्याच्यावरून पक्ष, साध्य, रचना व सिद्धता सोडवता येते। तेव्हा पहिल्या भूमितीमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणामध्येच प्रमेय आहेत। ते प्रमेय 5-6 प्रमेय जर परफेक्ट केली तर त्या 2 प्रमेय त्याच्यामध्ये बोर्डाला येत असतात व उर्वरित जे प्रकरण आहेत ते प्रकरणामध्ये सूत्र चांगल्या पद्धतीने जर पाठ केली तर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि विद्यार्थी, सामान्य विद्यार्थी सुद्धा पास होऊ शकतो व चांगल्या पद्धतीने जर मार्क मिळवायचे असतील तर ते विद्यार्थ्यांनी जर सूत्र पाठ केली तर पैकीच्या पैकी मार्क सुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळतात। गणित हा विषय सर्वात सोपा विषय आहे, परंतु त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर ती मुलं चांगल्या पद्धतीने बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जातात व त्यांना चांगल्या पद्धतीने यश मिळत असतं। तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व बोर्डाचा पेपर कसा लिहायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला
बोर्डाचा गणिताचा पेपर कसा लिहायचा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे, ते तुम्ही पहा व त्या पद्धतीने बोर्डाचा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। जेव्हा तुम्ही वर्गामध्ये तुम्हाला बोर्डाचा पेपर प्रत्यक्ष 11ला चालू होत असतो, तेव्हा अर्धा तास अगोदर तुम्हाला तुमच्या वर्ग खोलीमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो। प्रवेश दिल्यानंतर तुम्हाला पर्यवेक्षक हे उत्तरपत्रिका देत असतात। तेव्हा सुरुवातीला उत्तरपत्रिका दिल्यानंतर आपण काय करायचं, मिळालेल्या अर्ध्या तासाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला सांगत आहे। त्याचबरोबर बोर्डाचा पेपर कसा लिहायचा, कोणत्या चुका होतात त्या कोणत्या चुका टाळायच्या व प्रश्न क्रमांक कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत हे तुम्हाला मी सांगत आहे, ते तुम्ही आता पहा। प्रथम अशा पद्धतीने आपल्याला पर्यवेक्षक वर्गात गेल्यानंतर बोर्डाचा पेपर देत असतात उत्तरपत्रिका। ही उत्तरपत्रिका 20 पानांची असते। तर मुख्य उत्तरपत्रिकेचं जे पान आहे ते मुखपृष्ठ कशा पद्धतीने भरलं जातं ते बघा। पहिल्यांदा या ठिकाणी सेंटर नंबर दिलेला असतो। आता ज्या विद्यार्थी सेंटरवरती असतात तो सेंटर नंबर मी आता या ठिकाणी घेत आहे 7081 हा सेंटर नंबर आहे। तो विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीटवर दिलेला असतो, तो पाहून भरायचा असतो। त्याचप्रमाणे त्याच्या खाली आपला बोर्डाचा सीट नंबर दिलेला असतो, तो नंबर पहिल्या कशा पद्धतीने भरायचा हे बघा। A133256 म्हणजेच A1,33,256 असा नंबर अंकात लिहायचा असतो। त्याच्याच खाली अक्षरामध्ये सुद्धा हा नंबर लिहायचा असतो। हा नंबर मराठीमध्ये लिहिला तरी चालतो, इंग्रजीमध्ये लिहिला तरी चालतो। आता या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये नंबर लिहिला आहे A1,33,256 अशा पद्धतीने हा नंबर सुद्धा अंकात लिहायचा असतो आणि अक्षरी सुद्धा लिहायचा असतो। त्याच्या खाली विद्यार्थ्यांची सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःची सही करायची असते। याच्या खालती मात्र सुपरवायझरची सही असते। या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचं काहीही लिहायचं नसतं। त्या ठिकाणी जे तुमच्या वर्गावरती सुपरवायझर असतात ते या ठिकाणी स्वाक्षरी करत असतात। त्याच्या खालती तुम्हाला विषय दिलेला असतो। आपला विषय आहे समजा गणित, या ठिकाणी गणित किंवा मॅथ्स अशापैकी लिहायचा असतो। नंतर तो पेपर नंबर, आता मी या ठिकाणी तुम्हाला भूमितीचा पेपर दाखवत आहे म्हणून तो पेपर क्रमांक 2 आहे, म्हणजे गणित 2 म्हणजे भूमिती। हा या ठिकाणी पेपर 2 असा शब्द लिहिलेला आहे, रोमन अंकात लिहिलेला आहे पेपर 2। डेट, ज्या दिवशी तो पेपर असतो, जो पेपर असतो बोर्डाचा त्या पेपर तारीख असते, ती तारीख मी या ठिकाणी लिहायची असते। त्याच्या खाली लँग्वेज ऑफ आन्सर, आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी असतो त्यामुळे या ठिकाणी मराठी हा शब्द इंग्रजीमध्ये लिहिला मराठी किंवा मराठी शब्द लिहिला तरी चालतो, म्हणजे आपल्या उत्तर लेखनाची भाषा ही नेहमी मराठी असणार। आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी असल्यामुळे या ठिकाणी मराठी हा शब्द सर्वच पेपरला लिहायचा असतो। जरी तुमचा इंग्रजी पेपर असेल तरी या ठिकाणी उत्तर लेखन लँग्वेज ऑफ आन्सर हे मराठीच राहणार। आपण मराठी मीडियमची मुलं असल्यामुळे या ठिकाणी मराठी मीडियम असा शब्द टाकला जातो। इंग्रजी मीडियमची मुलं असतील ते इंग्लिश हा शब्द या ठिकाणी लिहितात। त्याचप्रमाणे इथं मेन आन्सर बुक 1 लिहिलेलं आहे, ते सर्वांना उत्तरपत्रिका 1 दिलेली असते, ती मुख्य उत्तरपत्रिका 1 असते। तुम्ही जर एखादी पुरवणी घेतली असेल म्हणजे सप्लिमेंट घेतली असेल, समजा 2 सप्लिमेंट घेतले असतील तर 2 येईल आणि टोटल केली तर 1 + 2 म्हणजे टोटल 3 होईल। एखाद्या विद्यार्थ्याने एकच सप्लिमेंट घेतली असेल, पुरवणी घेतली असेल तर इथे एकच अंक लिहायचा, म्हणजे मुख्य उत्तरपत्रिका 1, नंबर ऑफ सप्लिमेंट 2, 1 आणि 1 2 अशा पद्धतीने या ठिकाणी टोटल इन फिगर मध्ये 2 अंक लिहायचा असतो। याच प्रमाणे हा खालचा मजकूर काही भरायचा नसतो। हा बोर्डाचे एक्झामिनर असतात, तुमचे पेपर चेक केल्यानंतर या ठिकाणी एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर हे मार्क देत असतात। त्याचप्रमाणे या पानावरती या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा एक्झामिनरच्या ठिकाणी एक्झामिनर तुमचे बोर्डाचे पेपर चेक करतात, ते मार्क लिहित असतात। त्याचप्रमाणे एक्झामिनरने चेक केलेले पेपर पुन्हा मॉडरेटरकडे जातात, मॉडरेटर या ठिकाणी पेपर चेक करत असतात, तेव्हा त्यांची मार्क या ठिकाणी दिली जातात आणि चीफ मॉडरेटरने चेकिंग केलेली मार्क या ठिकाणी दिली जातात। अशा पद्धतीने हे पहिलं पान आपण पूर्णपणे भरून घ्यायचं असतं। सुरुवातीचा आपल्याला जो अर्धा तास मिळत असतो त्या अर्ध्या तासामध्ये हे आपली सर्व माहिती 2 ते 3 मिनिटांमध्ये भरून होते। त्याच्यानंतर चला तर आपण आता गणित 2 म्हणजे भूमिती हा बोर्डाचा पेपर प्रत्यक्ष कसा सोडवणार आहोत याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। प्रथम आपल्याला अर्धा तास मिळालेला असतो, त्या अर्ध्या तासामध्ये आपण या ठिकाणी असा समास आखून घ्यायचा आहे।
त्या सर्व पृष्ठ क्रमांकावरती समास आखून घेतल्यानंतर आपला पुन्हा पेपर लिहिताना प्रत्यक्ष वेळ जाणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला जे सूत्र काही लिहायचे आहेत, सुरुवातीचे 15-20 मिनिट आपल्याला शिल्लक असतात, तेव्हा अर्ध्या तासाचा उपयोग आपण पाठीमागच्या बाजूला रफ पेज असं लिहायचं असतं व त्या ठिकाणी आपण आपल्याला जे काही सूत्र आठवतात, जे आपली पाठ आहेत ते सूत्र आपण या ठिकाणी लिहू शकता। कारण हे सर्व रफ पेज आहे। हे पेज पूर्ण भरल्यानंतर त्याच्या अगोदरचं शेवटून दुसरं पेज घेऊ शकता व या ठिकाणी रफ कॅल्क्युलेशन करू शकता आणि या ठिकाणी आपण रफ पेज असा शब्द लिहायचा आहे। म्हणजे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी रफ पेज तुम्ही 1-2 वापरले किंवा कितीही वापरले तरी ते रफ पेज असतात। या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा कागद फुलस्केप न घेता प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरतीच रफ कॅल्क्युलेशन करायचं आहे। मग आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 1। आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्नपत्रिका घेतलेली आहे गणित 2 ची। तर कशा पद्धतीने सोडवायचं बघा। तर या ठिकाणी प्रश्नपत्रिकेवर प्रश्न क्रमांक 1 असा लिहिलेला आहे की प्रश्न क्रमांक 1 ए, त्याच्यामध्ये पुढील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत। हे काहीही लिहायचं नाही, तर प्रत्यक्ष आपण उत्तर लिहायला सुरुवात करायची। या ठिकाणी बघा कसं प्रश्न क्रमांक 1 या बॉक्समध्ये लिहिलेला आहे। त्या बॉक्समध्ये 1 लिहिल्यानंतर त्याच्यामधला प्रश्न पहिल्यातला ए आकडा आहे आणि ए आकड्यामध्ये जे रोमन अंक आहे ते रोमन अंक लिहा। जर एबीसीडी फॉर्म मध्ये असेल तर एबीसीडी लिहा। म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात त्याच पद्धतीचे अंक या ठिकाणी लिहायचे आहे। प्रश्न पहिला, आता प्रश्न पहिल्यामध्ये एकूण 4 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात, ते 4ही तुम्हाला सोडवायचे आहेत कंपल्सरी। तर फक्त तुम्हाला उत्तर लिहायचे आहे। त्यांनी दिलेलं आहे की अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। फक्त वर्णाक्षर लिहिलं तरी चालेल। म्हणजे प्रश्न पहिला त्यातला ए आकडा त्याच्यातला पहिला आहे, त्याचं उत्तर आहे समजा ए, तर ए लिहा। बी असेल बी लिहा, त्याचप्रमाणे दुसरं बी आहे, तिसरं चौथा डी आहे। अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहू शकता। म्हणजे प्रत्यक्ष दुसरं काहीही न लिहिता याला प्रत्यक्ष मार्क दिलेले आहेत। त्याच पद्धतीने प्रश्न पहिला, त्याचा प्रश्न झाल्यानंतर या ठिकाणी पेन्सिलने 2 ओळी रेषा मारल्या तरी चालतील, त्यामुळे तुम्हाला ते अधिक आकर्षक वाटेल। व लिहिताना 2 अक्षराच्या मध्ये व्यवस्थित अंतर ठेवून लिहा, सुटसुटीत पेपर वाटला पाहिजे। कारण आपल्या पेपर जर अचूक लिहिलेला असेल, अक्षर सुंदर काढलेला असेल, तर जे परीक्षक जे एक्झामिनर पेपर चेक करत असतात तेव्हा त्यांना पेपर चेकिंग करताना चांगलं समाधान वाटतं व मार्क देताना सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मार्क देण्याचं इच्छा होत असते किंवा चांगल्या पद्धतीची मार्क त्या मुलांना मिळू शकतात। तेव्हा प्रश्न पहिला ए झाल्यानंतर प्रश्न एक मधलाच बी आकडा सुद्धा या पानावर लिहिला तरी चालेल। आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, प्रश्न पहिला त्याच्यातला बी अंक आहे, बी मध्येच पहिला उपप्रश्न सोडवलेला आहे। तर उपप्रश्न एक घेतलेला आहे, एक मध्ये जे उत्तर सोडवलं आहे ते अशा पद्धतीने सोडवलं आहे। त्याच्या खाली पुन्हा एक ओळ सोडलेले आहे आणि नंतर दुसरा प्रश्न सोडवला आहे। जर एखाद्या विद्यार्थ्याला समजा दुसरा प्रश्न येत नसेल तर त्याने या ठिकाणी 3 अंक टाकायचे असेल, तिसरा येत असेल तर तिसरा सोडवा आणि तिसरा जो उदाहरण सोडवणार त्या उदाहरणाचा उपप्रश्नाचा क्रमांक तोच टाकणं गरजेचं आहे। काही विद्यार्थी उपप्रश्न टाकताना चुका करतात आणि मग त्याची मार्क प्रत्यक्ष उदाहरण असतं 2 नंबर व या ठिकाणी ते अंक 3 लिहित असतात। अशा पद्धतीची ह्या चुका करू नका। नंतर प्रश्न पहिला समजा पहिल्यातला बी हा संपला तर या ठिकाणी प्रश्न पहिल्यातला बी मधला चौथा प्रश्न संपला, खालती लगेच दुसरा प्रश्न चालू करू नका। नवीन प्रश्न हा नवीन पानावरच चालू करायचा असतो। मग प्रश्न दुसऱ्यामध्ये समजा आपल्याला पहिल्यांदा बी सोडवायचा असेल तर बी मधला 1 अंक सोडवा। नंतर समजा त्याच्यामध्ये 3 येत असेल तर 3 नंबरचा अंक सोडवा। म्हणजे ज्या नंबरचं उदाहरण येत असेल तोच क्रमांक त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे। प्रश्नपत्रिकेमधलं कोणत्याही प्रकारचं वाक्य लिहिण्याची गरज नाही। पुढील उपप्रश्न सोडवा असे वाक्य लिहिण्याची गरज नाही। प्रत्यक्ष तुम्ही त्या उत्तराला प्रत्यक्ष सुरुवात करायची असते। म्हणजे उदाहरण सोडवण्यासाठी प्रश्नपत्रिकेतले उदाहरण पुन्हा मांडून तुम्ही वेळ जातो। पुन्हा तुम्हाला वाटतं की आपल्याला बोर्डाचा पेपर सोडवताना वेळ कमी मिळतो। वेळ ऍक्च्युअली कमी मिळालेला नसतो, तो बोर्डाच्या नियमाप्रमाणे पेपर कंप्लीट होण्यासाठी जेवढा वेळ कालावधी लागतो तो तज्ञ मंडळींनी सर्व त्या पद्धतीने नियोजन केलेलं असतं। तेव्हा आपण कोणत्याही प्रकारे वेळ वाया न घालवता प्रश्न पहिल्यामध्ये जेवढे सोडवायला सांगितले तेवढेच पहिल्यांदा सोडवून घ्या। प्रश्न दुसऱ्यामध्ये समजा आपल्याला 4 सोडवायला सांगितले असतील तर 4च सोडवा। त्याचप्रमाणे भूमितीमधील प्रमेय असेल किंवा आकृत्या असेल त्या आकृत्या अचूक पेन्सिलने काढल्या पाहिजेत।
आकृतीमध्ये कोणत्याही ठिकाणी पेनाने नाव न देता ते पेन्सिलनेच नाव दिले पाहिजे आणि आकृती अचूक आली पाहिजे। त्याच्यासाठी ज्या तुमचा वेळ काही भूमितीच्या प्रश्नपत्रिकामध्ये जे आकृत्या दिलेल्या असतात, जर आकृतीची गरज नसेल ती आकृती तुम्ही पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये काढण्याची गरज नाही। ज्या आकृतीची गरज आहे म्हणजे प्रमेय असेल, प्रमेयामध्ये जर आकृती काढायची असेल तरच ती आकृती काढा। भौमितिक रचनेमध्ये आकृती पेन्सिलनेच काढली पाहिजे। आकृती काढताना कोणत्याही प्रकारचा पेन वापरायचा नाही, फक्त पेन्सिलचाच वापर करायचा। अशा पद्धतीने तुम्ही जर बोर्डाचा पेपर सोडवला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। व जर तुम्हाला एक्स्ट्रा काही उदाहरणं सोडवायची असतील तर त्या प्रश्नाच्या खाली थोडी जागा ठेवून दिली तरी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एक्स्ट्रा प्रश्न सोडवू शकता। परंतु पहिल्यांदा मात्र तुम्हाला जेवढे आवश्यक प्रश्न विचारलेले आहेत, जेवढे चांगल्या पद्धतीने येतात तेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। राहिलेले प्रश्नासाठी तुम्ही जागा सोडली असेल त्या ठिकाणी तेव्हा मिळालेल्या वेळेचा उपयोग करून पुन्हा ते सोडवू शकता। अशा पद्धतीने हा तुम्हाला मी बोर्डाचा साठी सॅम्पल पेपर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे। हा एक सॅम्पल कॉपीज आहेत। अशा पद्धतीने तुम्ही बोर्डाचा पेपर लिहिला तर जास्तीत जास्त प्रमाणे चांगले प्रकारे मार्क मिळवू शकता।